नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूया लोकसभा निवडणुकीचा एक विशेष कार्यक्रम, छोटा पुढारी थेट परभणीमधून. जगात जर्मनी, भारतात परभणी. चला तर मग इला आमचा रिक्षावाला दादा आहे. दादा कुठे चालले उन्हाचं? चाललो स्टेशनला. जानकर साहेब की जाधव? जाधव साहेब. का बरं? जाधव साहेब चांगला माणूस. अहो विकास झालाय का? पण विकास नाही झाला म्हणून सगळ्याला घेऊन चालतात ना. दादा कुठे? अंगलगाव परभणी चालत. लई उन्हाची सवारी काढली राव. काय शिट्टी घोडणार का ज्वाला? मशाल मशाल मशाल. ओनली बॉस. आजच डायरेक्ट वावराकडे जाऊ लागलो. वावरागड. काय म्हणताय बीजेपी सरकार बद्दल खुश आहेत का? नंबर 1. नंबर 1. अहो लय पैसा द्यायला नाही ते. लय किती मिळतोय? आता बघा ना, 2000 रुपये केंद्राची आली तर राज्याची आली तर हा. असं वाले. आता जानकर साहेब आले तिथं, आता जास्त आनंदित होणार आहे परभणी. काय वाटतंय? ज्वाला काय शिट्टी? शिट्टी. आवाज घुमणार कसा? वा वा. चला दादा नमस्कार. नमस्कार. काय लय उन्हाजानाचं खरेदी करताय? हो ना, काय म्हणताय राजकारण? राजकारण चांगलं चालू आहे. काय वाटतंय, शिट्टी का मशाल? मशाल. तुम्हाला काय वाटतं सर? बंडू जाधव. पुढे या. तमा मी तिकडे आलो तर चालेल का? बंडू जाधव साहेब. विकास झालाय का? विकास भरपूर केलेला आहे त्याने. आपण तरुणांना नोकऱ्या नाहीत ना. तरुणांना त्याच्या हातात काय, वरी केंद्र सरकार दुसरे. हे वंदनीय बाळासाहेब ठाकरेचा परभणी जिल्हा आहे. काय चाललाय मिरचीचा रेट? 60 रुपये चाललाय. तुम्हाला माहिती का तुमच्या मतदारसंघात कोण कोण उमेदवार उभे आहेत? माहित नाही. नाही. उमेदवारांनी कामं नाही का केली? माहित नाही तेवढं आपल्याला. काय माहित नाही. राजकारणात काय माहित नाही. ताईला जरा घरून प्रेशर येतोय, काही बोललं नाही पाहिजे. चला कसा दादा चिंगाट बोलतोय. थांब. बरं चला पुढे चला. दादा बोलायची इच्छा नाही, राजकारणात यायची इच्छा नाही. बरं सिटी येईल असं वाटते. म्हणजे शिट्टी वाजणार का? हो, जवळपास निश्चित आहे सिटी असं मग वाटते. आधी मला सांगा, तुम्ही रोजगार आहेत का बेरोजगार? बेरोजगार. पण मोदी सरकारने तर एवढ्या नोकऱ्या दिल्यात की. नाही, प्रत्यक्ष कुठलीच नोकरी भेटली नाही आम्हाला. नाही. वंचित बहुजन आघाडी. वंचित बहुजन आघाडी म्हणजे होतंय काय? 3 तिकडा काम बिगडं होतंय. होऊ शकते. होऊ शकतंय. आजोबा कुठले? परभणीचा. सगळ्याच पक्ष सारखे आहेत. आता सगळे. कोणाला नाव बोट ठेवायचं? बर. विकासाची कामं झालीत का? नाही. बर. काय विकास अपेक्षित होता? रस्ते, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्नावर आवाज उठवायला पाहिजे होता. बर. काय वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतं. हा. बीजेपी सरकार चांगलं काम करायला लागली. पहिला राष्ट्र मजबूत करायला लागली. त्याच्यासाठी पालखीला पडणार, आता शिट्टी येणार. शिट्टी येणार का? जोरात वाजणार. जोरात वाजणार शिट्टी. खणखणीत. अरे आमच्या आजोबा लयच रिलॅक्स बसलेत. हा. काय नगर जिल्ह्याचे. नगरचे होय. आता तुमच्याकडे वातावरण, आमच्याकडे वातावरण वेगळे. इकडे काय करता? इकडे काय पाहुण्या ठिकाणी आलो. पाहुण्याकडे होय. बरं पाहुण्याकडे आले ते बिचाऱ्यांना काही बोलायचं नाही. काय झालं? परभणी जिल्ह्यामध्ये काय काम धंदा नाही, काय नाही. इथं रोज आम्ही 15 रुपयाची खिचडी, 15 रुपये भजे खातो. मोदी सरकार तर म्हणते आजचे दिन आणले तरुणांसाठी. कशाचे आजचे दिन? उलट बुऱ्या दिन आलेत. या परभणीमध्ये खड्डे जिकडे जाऊ तिकडं खेकाना. डोळ्यामध्ये कचरा चाललाय. डोकं हे उन्हामध्ये हे सर्व परेशान बकाल परभणी झालेली आहे. मला वाटते फक्त वंचित बहुजन आघाडी माहिती आहे तिकडे डायरेक्ट. हा होऊ द्या. सगळ्यांचंच काम. सगळ्याच काम. खाताना दूर सांगत. राईट. अरे कुठे गेले दुकानाचे मालक? कुठे? मालक नाही. मग दुकान कसं चालतं मालक नाही म्हणलं? मॅनेजर आहे. अहो खिचडीवरून तर राजकारण चालतं. इथं काय कोणाचं राजकारण आहे? इथे खिचडी भजीचं राजकारण आहे. खिचडी भजायचं का? इथं आमच्या ताई बसला कारप बांधून. काय म्हणताय? काहीच नाही. ताई शांत देत एकदम. ताईंना काहीच नाही म्हणायचं. चला पुढे जाऊया. काय चाललंय राजकारणाचं? राजकारणाचं मला काय नाही. बरं तुमच्या मतदारसंघात वातावरण कसं आहे? तापट आहे, नरम आहे, गार आहे, कसं आहे? मला काही बोलता येत. काहीच नाही. बरं जाऊन द्या, नका लय टेन्शन घ्या. हा सर लावा आमच्या भावावर कॅमेरा. इरा जरा आमचा लाडका भाऊ भेटलेला आहे. जरा तोंडात तोबरा फिबरा भरलेला आहे. जरा प्रसिद्ध आहे. अरे भाऊ मला काही म्हण, तुझी कठीण लय आवडली बरं का? कुठलं गाव घेऊन गेले? नाही तेवढं कळत नाही भाऊ कोणतं कट आहे काय. बर कुठलं गाव? आपला परभणी. पर काय वाटतंय शिट्टी वाजन का ज्वाला? ज्वाला का शिट्टी? मशाल. मशाल. कुठं चालला दादा उन्हातानाचं? रायपूर. रायपूर.
काय म्हणताय राजकारण? राजकारणाशी काही संबंध नाही आपला. बर आजीबाईला कुठे घेऊन चालला? राजबाई काय चाललंय? काय नाही बापा बरं आहेत परभणीला आलते घरला चालले बर मतदान कोणाला करणार? ज्याला घरचे सांगते त्याला हा तो काय डायरेक्ट अंदाज हो. पंच. अरे आजीबाईंच्या सवय नाही. अरे आमचा दादा इथे बसलाय. अरे काय करतो दादा? काही ऑटो चालवतो. ऑटो चालवतो. बर काय बीजेपी सरकारच्या नोकरीबद्दल खुश आहे का तू? नाही, का बरं? बीजेपीने काहीच काम केलं नाही आतापर्यंत. बीजेपीने काम नाही केलं. आम्हाला नवीन चेहरा पाहिजे. बंडू दादानं काय काम नाही केलं. आम्हाला काय नाही, आम्हाला फक्त उद्धव ठाकरे पाहिजे, शिवसेनाच बरी आम्हाला. कसं चाललंय? बरा चालला भाऊ. बरं चाललंय का? नंबर 1. लय भारी बांगड्यांचा कलर आहे राव तुमच्याकडे. लई भारी आहे. मधी पण आहे. जाय मधी जाय ते सेट बोलतात. आपण गार लय राव इथं शेट कुठे? हाँ बोला. कैसा चल रहा है पॉलिटिक्स? हाँ पॉलिटिक्स बहुत अच्छा चल रहा है. सेना आने वाली है. सेना क्यों? सेना वाले अच्छे काम कर रहे बंडू साहब. हो राम 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 राम. लयच कडक मध्ये इथं राव. हा? नाही बर नाही नाही घ्या 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 तुम्ही घ्या. अहो, परभणीत पण तापमान कसलं हो? बघा ना एवढ्या गरमीत काय आमचा जाधव साहेब आमचे फिक्स आहेत. फिक्स विकास झालाय का? विकास नाही झाला पण माणसं चांगली आहेत. हा? विकास झाला नाही पण माणसं चांगली आहेत. मला सांगा इथं एक परभणी नाव असं ऐकलं की खान आणि बाण हे नेमकं काय प्रकरण आहे? खान आणि बाण अगोदर होतं मुस्लिम आणि हिंदू. हा आता नाही ना यावेळेस. आता नाही ना? आता कसं आहे? आता काय मशाल आहे. माशान चिठ्ठीचा आवाज घुमणार का? डेफिनेटली शिफ्टीचा आवाज आशीर्वाद असल्याने घुमणार आहे. जोला भडकणार का? ज्वाला नुसती भडकणार नाही, तिचा आगडोम होईल. 6,000 रुपये आम्हाला देतात. आमच्या एकनाथ शिंदेनी परत 6,000 दिले म्हणजे 12,000 रुपये झाले. प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही 2 महिन्याला कमीत कमी 4,000 रुपये द्यायला लागलो. म्हणजे ही जमेची बाजू आहे का चुकीची बाजू आहे? अरे 6,000 देतात म्हणजे भीक नको, पण कुत्रावर म्हणायची वेळ आली शेतकऱ्याला. शेतकऱ्याचं हानते पैसे आणि शेतकऱ्याला काय दिलं म्हणते, त्याचे 94 हानले 6 दिलेत. आणि कायचं काय हानले तरी. भारतीय जनता पार्टी माझ्याबरोबर आहे. इथं शिवसेनेची एकनाथ शिंदेची ताकद चांगली आहे, ती माझ्यावर आहे. अजितदादांची राष्ट्रवादी आहे. कमळ बी नाही, इथं पंजाबी नाही, इथं घडी बी नाही. भारतामध्ये पहिला एकमेव मतदारसंघ असेल की इथं कुण्याच पक्षाचं चिन्ह नाही, फक्त शिवसेनेची मशाल आहे. जनते विरोधकाचा प्रचार काही जरी असला तर जनता या देशाचे पंतप्रधान मोदी करण्यासाठी आतुर झालेली आहे. बीजेपी मध्ये किती जरी गेले तरी ते नेते गेले पण त्याच्या मागची जनता नाही गेली. मोदी साहेबांना मत देणार लोक त्या माध्यमातून संघर्ष करून लोकांच्या हितासाठी काम करतोय. जनता ही वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादानं उद्धव साहेबांच्या सोबत आहे.